मागील काही दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात मोठं राजकारण तापलेलं पाहायला मिळतं। त्याला कारणही तसेच, ते म्हणजे कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघ म्हणजेच गोकुळ दूध संघ। 16 मार्च 1963 साली आनंदराव पाटील चुईकर यांनी स्थापन केलेला गोकुळ दूध संघ आज महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठा दूध वितरक संघ आहे। आमदारकीचे तिकीट नको, पण गोकुळचे संचालक पद हवे, अशी मागणी कोल्हापूर जिल्ह्यातील राजकारणी मंडळी करत असतात। एवढ्या मोठ्या दूध संघाचे अध्यक्षपद कोणाला नको आहे? त्यासाठी अनेक ज्येष्ठ संचालकांना डावलायला लागलं तरी चालेल। सहकार क्षेत्रात मोठं नाव नाही, योगदान नाही, एकदा जिल्हा परिषदेला पराभव असं असताना देखील फक्त मंत्रीपुत्र आहे म्हणून नावीद मुश्रीफ यांच्या गळ्यात आज गोकुळच्या अध्यक्षपदाची माळ पडले का? जिल्हा बँक वडिलांकडे, गोकुळ दूध संघ पुत्राकडे, कोल्हापूरच्या राजकीय आणि आर्थिक नाड्या आता मुश्रीफांच्या हातात आल्या आहेत का? अशा देखील चर्चांना आता उधाण आलेले आहे। गोकुळचे संचालक दिवंगत आनंदराव पाटील चुईकर यांचे पुत्र व सतीश पाटील गटाचे विद्यमान संचालक शशिकांत पाटील चुईकर यांना अध्यक्षपद मिळणार अशा चर्चा कालपर्यंत सुरू होत्या। मात्र ऐनवेळी गोकुळच्या अध्यक्षपदी राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे पुत्र नवीद मुश्रीफ यांची निवड झाली। तसेच गोकुळचा अध्यक्ष हा महायुतीचा असावा अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही होती। मात्र याचा फटका आता सतेज पाटील गटाला मिळालेला दिसतो। विधानसभेत मोठा पराभव, महाडिक आणि सतेज पाटील यांच्यातील वाद, महायुतीची सत्ता आणि आता गोकुळचे अध्यक्षपद यावरून सतेज पाटील गटाची मोठी पिछेहाट झालेली दिसते। आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागणार आहेत। पक्ष विसरून जिल्ह्याच्या राजकारणात कायम एकत्र असणारे मुश्रीफ आणि पाटील यांच्यात गोकुळच्या अध्यक्षपदावरून पुढे काय घडणार याचा अंदाज लावणे सध्या तरी कठीण आहे।